नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील मान्सूनबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट समोर आली आहे। अनेक शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत आणि पेरणी कधी करायची याबाबत संभ्रमात आहेत। त्यामुळे आज आपण भारतीय हवामान विभाग अर्थात IMDच्या ताज्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मान्सूनची सध्याची स्थिती आणि पुढील काही दिवसांचा अंदाज जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम मान्सूनच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती काही दिवसांपासून मंदावलेली आहे। त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही। विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र यामध्ये एक सकारात्मक बाब समोर आली आहे। भारतीय हवामान विभागाने जून 19 रोजी जारी केलेल्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की 23 जूनच्या आसपास महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे। त्याप्रमाणे आज जून 21 रोजी राज्यात ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामानात बदल दिसून येऊ शकतात। आता पुढील 24 तासांच्या अंदाजाबद्दल बघूया। कोकण किनारपट्टी आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई परिसरात देखील पुढील 48 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये देखील हवामान ढगाळ राहू शकते आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। विदर्भात मात्र अनेक भागांमध्ये अजूनही उष्णतेचा प्रभाव कायम आहे। नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची परिस्थिती कायम असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये। शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे केवळ 1-2 सरींवर पेरणी करू नका। सलग आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या, कारण सुरुवातीच्या सरींनंतर पावसात खंड पडल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते। त्यामुळे दररोज स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवा आणि अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांनुसारच शेतीचे नियोजन करा। तुमच्या गावात पाऊस झाला आहे का आणि तुम्ही पेरणी केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपली शेतीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।